Hello student, good morning. Today we are going to see the electronic configuration. It is 9th as well as 10th standard. 9वी आणि 10वीला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम. जसे टेबल करतो ना आपण तसंच हायड्रोजन, हेलियम, लिथियम नाही का, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, कॅल्शियम 20पर्यंत तुमचं ध्यानात पाहिजे. ओके. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी पहिल्या न्यूक्लियस केंद्रक असतं ना, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये किती KLMN ही एनर्जी लेवल आहे. मग आता सोडियमचे किती ॲटॉमिक नंबर आहे 11. मग पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असणार 2 झाले 2. दुसऱ्या या ऑर्बिटमध्ये किती 8 ऑक्टेट पूर्ण पाहिजे. नाही किती आहे पाहिजे हे 8 म्हणजे ऑक्टेट पूर्ण पाहिजे. ऑक्टेट शुड बी कंप्लीटेड अदरवाईज इलेक्ट्रॉनिक और व्हॅलन्सी विल नॉट गेट. म्हणजे संयुज आपल्याला घेता येत नाही. आता शेवटचा 8 आणि 2 10 झाले. किती आहे एकूण 11 म्हणजे 1 राहिला. हा शेवटच्या कक्षेमध्ये 1 आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन काय करतो देतो. म्हणजे याच्यावर संयुजा कोणती होते प्लस Na+1 ही संयुज आहे. एवढं जर आलं तरी फुले. मॅग्नेशियमचे किती आहे 12 आहे अणुअंक, ॲटॉमिक नंबर 12 आहे. पहिल्या या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यासुद्धा किती 8. 8 आणि 2 किती झाले 10. आता शिल्लक किती राहिले 2. म्हणजे बाह्यतम कक्षेमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट देअर विल बी 2 इलेक्ट्रॉन रिमेन्स. बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. मग तो इलेक्ट्रॉन देणार का घेणार. इलेक्ट्रॉन देणार, डोनेट करणार. म्हणजे त्याच्यावर कोणता प्रभार होणार प्लस. म्हणजेच मॅग्नेशियमवर संयुजा कोणती होणार Mg+2. इलेक्ट्रॉन देणार म्हणजे कर्ज देणार म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला. ॲल्युमिनियम 13 आहे. किती आहे 13. ॲटॉमिक नंबर 13. पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन आहे 2, नंतर 8. आता शिल्लक किती राहिले 3 बरोबर. मग हे तुम्हाला HW आहे. ॲल्युमिनियमवर कोणता प्रभार होईल, व्हॅलन्सी कोणती होईल हे तुम्ही करायचं. मग तो इलेक्ट्रॉन देणार की घेणार. अष्टक पूर्ण होण्यासाठी 5 इलेक्ट्रॉनची गरज आहे. देर शुड बी 5 इलेक्ट्रॉन्स फॉर कंप्लीट द ऑक्टेट. सो यू डिसाइड इट ॲल्युमिनियमवर प्रभार कोणता होणार. आता कॅल्शियम आहे तो 20 आहे. किती आहे ॲटॉमिक नंबर 20 आहे. म्हणजेच 2 8 10 झाले का. आणि आता परत ऑक्टेट पूर्ण करणार आहे तो डबल 8 झाले. 8 आणि 8 16, 16 आणि 2 18. आता शिल्लक किती राहिले 2. म्हणजे हे 2 आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन देणार की घेणार देणार म्हणजे त्याच्यासारखं करणार. आणि त्याच्यावर काय होणार प्रभार कोणता होणार Ca कॅल्शियम +2. म्हणजेच काय होईल तुम्हाला रेणू जर मॉलिक्युलर फॉर्म्युला तर CaCl2. Cl2 का तर Cl वर -1 आहे म्हणून Cl2चे 2 इलेक्ट्रॉन 2 अणू आहे. म्हणजे याच्यावर प्रभार 2. आता क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे. किती आहे 17. मग किती पहिल्या कक्षेत 2च असतात, दुसऱ्यात 8 झाले. 8 आणि 2 10. मग शेवटच्या कक्षेत किती आहे 7 आहेत. आता हा 7 इलेक्ट्रॉन देणार आहे का नाही देणार. मग काय करणार 1 इलेक्ट्रॉन घेणार. टू कंप्लीट द ऑक्टेट 1 इलेक्ट्रॉन इज कंपल्सरी. इट इज रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन. सो Cl व्हॉट इज Cl इलेक्ट्रॉन तो घेणार ना. मग त्याच्यावर कोणता प्रभार होणार -1. म्हणून व्हॅलन्सी कोणती आहे क्लोरीनवर -1. असे भरपूर आहेत. ऑक्सिजन आहेत नाही का. मॅग्नेशियम. ओके. सो ऑक्सिजनचे किती 8 आहे की नाही. मग ऑक्सिजन त्याचं 8 आहे.
मग काय होईल, पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन, 6. म्हणजेच ऑक्सिजन तो घेणार का देणार, देऊ शकत नाही. 2 इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे त्याच्यावर प्रभार कोणता होणार, -2. म्हणजेच -2 व्हॅलन्सी. ओके, चला. आणि अजून तुम्ही स्टडी करा 2 मार्कासाठी. 9वीला आहे, 10वीला आहे, 12वीला पण आहे. ओके, थँक्यू.